Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 8.3 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 49 आणि 50 वर प्रॅक्टिस सेट 8.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा आहे ते इन डिटेल अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. Question number 2. Referring the adjacent figure of a parallelogram, write the answers of questions given below. इथे ही जी फिगर दिलेली आहे ती पॅरेललोग्रामची आहे. काय नाव आहे या पॅरेललोग्रामचे? तर WXYZ. आणि हे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत या फिगरवर आधारित त्याचे आन्सर्स आपल्याला सांगायचे आहेत. सो ही कसली फिगर आहे? क्वेश्चन मध्ये दिलाय पॅरेललोग्रामचे. पॅरेललोग्राम म्हटलं की लगेचच त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला आठवल्या पाहिजेत. चला पुन्हा एकदा रिवाइज करूयात. पॅरेललोग्रामचे जे अपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. फॉर एक्झाम्पल इथे हा अँगल W चे जेवढे मेजर आहे तितक्याच मेजरचा त्याचा अपोजिट अँगल Y असणार आहे. त्याचबरोबर अँगल X चे जितके मेजर असणार आहे तितकेच मेजर त्याच्या अपोजिट अँगल Z चे असणार आहे. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. सो WZ ही एक साइड आहे, त्याची अपोजिट साइड कोणती आहे? तर XY दोन्ही इक्वल लेंथच्या असणार आहेत. त्याचबरोबर WX ची जितकी लेंथ असणार आहे तितकीच लेंथ ZY ची असणार आहे, कारण या दोन्ही अपोजिट साइड्स आहेत. WX ची अपोजिट साइड ZY. सेकंड प्रॉपर्टी समजली. थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. हे पहा, डायगोनल्स बायसेक्ट करतायत एकमेकांना. ओके नाही, बायसेक्ट करतायत म्हणजे काय? तर इथे या पॉइंट O ला इंटरसेक्ट झाल्यामुळे WY हा जो डायगोनल आहे त्याचे इक्वल दोन तुकडे झालेले आहेत, WO आणि OY. त्याचबरोबर XZ हा एक डायगोनल आहे आणि तो बायसेक्ट झालेला आहे पॉइंट O वर. ओके नाही. सो XO चे जितकी लेंथ असणार आहे तितकीच लेंथ OZ ची असणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी, ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री, त्यांचे सम 180 डिग्री असते. आता इथे अँगल X आणि अँगल Y हे कसे आहेत? ऍडजसेंट अँगल्स आहेत. मग हे कसे आहेत? सप्लिमेंटरी आहेत. या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम जर केले तर ते किती येणार? 180 डिग्री. त्याचबरोबर अँगल W आणि अँगल X हे सुद्धा ऍडजसेंट अँगल्स आहेत, बरोबर? मग यांचे सम सुद्धा 180 डिग्री येणार. त्याच प्रकारे WZ ZY हे कसे आहेत? सगळे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. ऍडजसेंट अँगल्स म्हणजे याचा अर्थ कळाला ना, शेजारी शेजारी असणारे अँगल्स. Xच्या शेजारचा अँगल Y आहे, त्याचबरोबर Xच्या शेजारचा अँगल W सुद्धा आहे. आता जर अँगल W घेतला तर त्याच्या शेजारचा अँगल कोणता आहे? Z. त्याचबरोबर W च्या शेजारचा दुसरा अँगल कोणता आहे? तर Y. मग WX चे जर मेजर केले तर ते 180 डिग्री येणार. त्याचबरोबर WZ चे जर मेजरचे सम केले तर ते सुद्धा 180 डिग्री येणार. सो या सगळ्या पॅरेललोग्रामच्या प्रॉपर्टीज आहेत. चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इफ लेंथ ऑफ WZ 4.5 सेंटीमीटर्स देन लेंथ ऑफ XY इज इक्वल टू. आता इथे पहा, WZ ची लेंथ दिलेली आहे. किती दिलेली आहे? 4.5 सेंटीमीटर्स. मग XY ची लेंथ विचारलेली आहे. प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत, ओके नाही? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, हो ना? मग जितकी लेंथ WZ ची आहे तितकीच लेंथ XY ची असणार आहे, 4.5 सेंटीमीटर्स. चला तर मग इथे तुम्ही डायरेक्टली आन्सर राईट करू शकता किंवा हे पहा इन डिटेल सुद्धा तुम्ही अशा प्रकारे आन्सर राईट करू शकता. सो कशा प्रकारे राईट करणार? लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर्स. दिस इज गिवन इन दिस क्वेश्चन, राईट? सो लेंथ ऑफ XY इज इक्वल टू लेंथ ऑफ WZ. XY ची जितकी लेंथ आहे तितकीच WZ ची आहे. का बरं? कारण प्रॉपर्टी सांगते आपल्याला अपोजिट साइड्स ऑफ पॅरेललोग्राम आर कॉन्ग्रुएंट आणि WZ जर 4.5 सेंटीमीटरचा दिलेला आहे तर लेंथ ऑफ XY सुद्धा 4.5 सेंटीमीटर्सच असणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला काय दिलेले आहे? इफ लेंथ ऑफ YZ 8.2 सेंटीमीटर्स. YZ हे पहा, YZ किती दिलेला आहे? 8.2 सेंटीमीटर्स. देन लेंथ ऑफ XW
एक्स डब्ल्यू. आता वाय झेडची अपोजिट साईडच एक्स डब्ल्यू आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे की अपोजिट साइड्स पॅरलोग्रामच्या कॉन्ग्रुएंट असतात. सो वाय झेड जर 8.2 सेंटीमीटर्स आहे तर एक्स डब्ल्यू किती असणार आहे 8.2 सेंटीमीटर्स ओनली. चला आन्सर कशा प्रकारे राईट करणार. गिवन काय आहे क्वेश्चन मध्ये लेंथ ऑफ वाय झेड 8.2 सेंटीमीटर्स आणि आपल्याला माहित आहे की लेंथ ऑफ डब्ल्यू एक्स और एक्स डब्ल्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. कारण प्रॉपर्टी आपल्याला तसं सांगते की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. जर वाय झेड 8.2 सेंटीमीटर्स आहे तर एक्स डब्ल्यू सुद्धा 8.2 सेंटीमीटर्स इतकीच असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ लेंथ ऑफ ओ एक्स 2.5 सेंटीमीटर्स, कुठे आहे ओ एक्स हे पहा इथे किती आहे 2.5 सेंटीमीटर्स. देन लेंथ ऑफ ओ झेड, ओ झेड कुठे आहे हे पहा इथे ओ झेडची लेंथ विचारलेली आहे. आता तुम्हाला तर माहित आहे की एक्स झेड काय आहे डायगोनल आहे आणि पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आठवतीये का डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हो की नाही. पॅरलोग्रामचे जे डायगोनल्स असतात ते बायसेक्ट करतात एकमेकांना. इथे पॉइंट ओ वर बायसेक्ट केले की नाही इथे एक्स झेड हा जो डायगोनल आहे त्याला इथे बायसेक्ट झालेला आहे. याचाच अर्थ एक्स झेड काय झालेले आहे या डायगोनलचे दोन इक्वल पार्ट तयार झालेले आहेत, दोन इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. मग जर ओ एक्स 2.5 सेंटीमीटर्सचा असेल तर ओ झेड किती असणार आहे. आपल्याला माहित आहे की बायसेक्ट होतोय डायगोनल म्हणजेच दोन इक्वल तुकडे तयार होतात. मग जर ओ एक्स 2.5 सेंटीमीटर्सचा आहे तर ओ झेड सुद्धा 2.5 सेंटीमीटर्सचाच असणार आहे. चला आन्सर कशा प्रकारे राईट करणार मग आपण. Length of OX 2.5 centimeters that is given in the question. Length of OZ is equal to length of OX. हे आपल्याला माहित आहे का कारण diagonals of a parallelogram bisect each other. आता हे जे रिझन्स आहेत ते तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये कंपल्सरी राईट करायचे आहेत. जर तुम्ही रिझन्स राईट केले नाहीत तर तुमचे मार्क्स कट होणार आहेत. प्रत्येक गोष्टीचं रिझन तुम्हाला द्यावं लागणार आहे. So length of OZ is equal to length of OX as diagonals of a parallelogram bisect each other. OX 2.5 सेंटीमीटर्स आहे म्हटल्यावर OZ सुद्धा 2.5 सेंटीमीटर्सचाच असणार आहे. कळालं तुम्हाला. चला आता नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला काय दिलेलं आहे WO. कुठे WO हे पहा WO 3.3 सेंटीमीटर्स आणि WY ची लेंथ विचारलेली आहे. लक्षात घ्या इथे थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं डायगोनलचा हाफ पार्ट दिला होता आणि हाफ पार्ट आपल्याला विचारला होता. आता या क्वेश्चन मध्ये WY हा जो डायगोनल आहे त्याची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि कशाची लेंथ दिलेली आहे तर WO ची लेंथ दिलेली आहे. मग आता आपल्याला तर माहीतच आहे की नाही की डायगोनल बायसेक्ट होतोय म्हणजे इक्वल दोन पार्ट्स होत आहेत. WO जर 3.3 सेंटीमीटर्स आहे तर OY किती असणार आहे OY सुद्धा किती असणार आहे 3.3 सेंटीमीटर्स. मग आपल्याला या पूर्ण डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग 3.3 प्लस 3.3 केलं की संपूर्ण डायगोनलची लेंथ आपल्याला मिळणार की नाही. पाहिलात किती इझी आहे. चला मग कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार तर हे पहा लेंथ ऑफ WO 3.3 सेंटीमीटर्स. ओके दॅट इज गिवन इन द क्वेश्चन. लेंथ ऑफ OY किती असणार मग 3.3 ओनली कारण की दोन्ही इक्वल आहेत ना. लेंथ ऑफ OY इज इक्वल टू लेंथ ऑफ WO. As property says that diagonals of a parallelogram bisects each other. हो ना. सो OY किती येणार 3.3 सेंटीमीटर्स. मग WY कसा तयार होतोय WY हा डायगोनल तर WO प्लस OY. चला खाली राईट करूयात आपण. नाव लेंथ ऑफ WY इज इक्वल टू लेंथ ऑफ WO प्लस लेंथ ऑफ OY. सो WO ची लेंथ आहे 3.3 प्लस OY ची लेंथ आहे 3.3. 3.3 प्लस 3.3 केलं की आपल्याला आन्सर मिळतं 6.6. सो WY ची लेंथ किती आपल्याला मिळालेली आहे 6.6. इकडे आपण अशा प्रकारे राईट करूयात कारण खाली जागा नाहीये. हे पहा WY इज इक्वल टू 6.6. काय येणार युनिट काय येणार
युनिट जर राईट केलं नाही इथे तर तुमचं आन्सर कंप्लीट होत नाही. सो 6.6 सेंटीमीटर्स झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 5th नंबरचा क्वेश्चन आपण नेक्स्ट पेजवर घेऊयात. हे पहा, इफ मेजर ऑफ अँगल WZY 120 डिग्री. WZY हे पहा, WZY किती दिलेला आहे? 120 डिग्री. फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. WXY आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर XWZ सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आता कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार? हे पहा, आपण प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे पॅरलोग्रामची. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो हे पहा, WZY चा अपोजिट अँगल कोणता आहे? WXY. कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल मेजरचे असतात. जर हा WZY 120 डिग्रीचा आहे तर WXY किती डिग्रीचा येणार? 120 ओनली. ओके नाही. सो हा जो फर्स्ट अँगल आपल्याला विचारलेला आहे त्याचे आन्सर तर आपण आता इथे फाइंड आउट केलेले आहे. चला ते राईट करून घेऊयात इथे आपण आणि मग नेक्स्ट अँगल फाइंड आउट करूयात. हे पहा, मेजर ऑफ अँगल WZY 120 डिग्री that is given in the question. Then measure of angle WZY is equal to काय येणार आहे? measure of angle WXY as opposite angles of a parallelogram are congruent. So measure of angle WXY is equal to किती येणार? 120 डिग्री. हे पहा, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट अँगल विचारला होता WXY, त्याचे मेजर आपण फाइंड आउट केलेले आहे. नेक्स्ट कोणता विचारलेला आहे? XWZ. कुठे आहे XWZ? हे पहा इथे. हा XWZ हा येलो वाला, याचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आपण कोणते कोणते मेजर फाइंड आउट केलेले आहे? तर हे पहा, हे X हा रेड वाला. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं होतं? हा जो Z आहे WZY याचे मेजर दिलेले होते 120 डिग्री. बरोबर. आणि प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग झेडचा अपोजिट अँगल आहे हा एक्स. एक्सलाच आपण WXY अँगल WXY असे सुद्धा म्हणतो किंवा नुसतं आपण एक्स म्हणूयात. एक्स म्हटलं की पटकन लक्षात येतं. सो हे अपोजिट अँगल्स होते. सो या अँगलचे आपण मेजर फाइंड आउट केले. आता आपल्याला कोणता अँगल विचारलेला आहे? XWZ. XWZ यालाच आपण नुसतं अँगल W असं म्हटलं तरीही इझी जाणार आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. आता पहा, मी अँगल W आणि अँगल Z असं म्हणतेय. अँगल झेडचं नाव काय आहे? WZY. त्याचबरोबर अँगल Wचं काय नाव आहे? तर XWZ. आलं लक्षात? जो अँगल आपल्याला विचारला जातो त्याचं नाव अशा प्रकारे मध्ये लिहिलं जातं. सो मी फक्त मधल्या अँगलचं आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी नाव घेणार आहे. संपूर्ण अँगलचं नाव म्हणत बसणार नाही, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल. सो हे पहा, इथे अँगल Z 120 डिग्रीचा आहे आणि अँगल W आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे. अँगलच्या संबंधी पॅरलोग्रामची कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? तर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. त्याचबरोबर ऍडजसंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. आपण अभ्यासलेलं आहे. ओके नाही. सप्लिमेंटरी म्हणजे त्या अँगल्सच्या मेजरचे सम केले तर ते 180 डिग्री येत असते. सो इथे पहा, अँगल Z आपल्याकडे आहे 120 डिग्रीचा आणि अँगल W आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग जर आपण अँगल Z प्लस अँगल W इज इक्वल टू 180 डिग्री हे आपल्याला माहित आहे असं केलं तर आपल्याला अँगल W चे मेजर फार इझिली फाइंड आउट करता येणार आहे. आलं लक्षात? चला तर मग आन्सर मध्ये कशा प्रकारे राईट करणार? आता मी संपूर्ण अँगलचं नाव घेणार हा, कारण तुम्हाला आता कळलेलं आहे की अँगल Z म्हणजे काय आणि अँगल W म्हणजे काय. चला हे पहा कशा प्रकारे राईट करणार. अल्सो मेजर ऑफ अँगल WZY. WZY म्हणजेच हा अँगल Z. WZY किती आहे? 120 डिग्री आहे. अल्सो मेजर ऑफ अँगल WZY प्लस आपण काय करणार आहोत? हा अँगल W म्हणजेच XWZ. XWZ इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की ऍडजसंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. सो इथे रिझन राईट करूयात. ऍडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. अँगल Z किती आहे? 120 डिग्री. सो राईट करूयात 120 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ अँगल XWZ म्हणजेच अँगल W
अँगल डब्ल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड ॲज इट इज राईट करणार इज इक्वल टू 180 डिग्री. आता या 120ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात, तरच आपल्याला या अँगलचे मेजर फाइंड आउट करता येणार आहे. सो हे पहा, मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 180 मायनस 120. 180 मधून 120 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग किती? रिमेनिंग 60. सो मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 60 डिग्री. पाहिलं किती इझिली आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं होतं? तर प्रॉपर्टीज. त्यामुळे या लेसनमध्ये सगळ्या शेप्सच्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न करायच्या आहेत. प्रॉपर्टीज जर आपल्याला माहीत असतील ना, तर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन येऊ दे ना, आपण तो फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता इथे पहा, या क्वेश्चनमध्ये 2 अँगल्सचे मेजर विचारलेले होते. आपल्याला 2 प्रॉपर्टीज इथे युजफुल ठरल्या. या 2 प्रॉपर्टीज यूज करून आपण फार इझिली या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Construct a parallelogram ABCD such that length of BC 7 centimeters, measure of angle ABC 40 degree, length of AB 3 centimeters. Parallelogram construct करायला सांगितलेला आहे ABCD. मग आधी आपण काय करूयात? रफ फिगर ड्रॉ करूयात. कशा प्रकारे रफ फिगर येणार आहे हे पहा. लेंथ ऑफ BC दिलेला आहे 7 सेंटीमीटर्स. चला मग आपण अंदाजे 7 सेंटीमीटर्स रफ फिगरमध्ये ड्रॉ करून घेऊयात. सो नाव देऊयात इथे BC किती आहे? 7 सेंटीमीटर्स. नंतर काय सांगितलेलं आहे? मेजर ऑफ अँगल ABC 40 डिग्री. हे पहा, मध्ये बी आहे की नाही, म्हणजे अँगल बी आपल्याला 40 डिग्रीचा ड्रॉ करायचा आहे. मग 40 डिग्री कशा प्रकारे येणार हे पहा. इथे जर आपण प्रोट्रॅक्टर ठेवलं तर स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री. मग 40 कुठे येऊ शकतं? तर अंदाजे हे पहा, या ठिकाणी 40 येऊ शकतं. मग आपण काय करूयात? एक अशी 40 डिग्रीची लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि इथे राईट करूयात 40 डिग्री. पुढे काय सांगितलेलं आहे? लेंथ ऑफ AB 3 सेंटीमीटर्स. आता हे पहा, लेंथ ऑफ AB दिलेला आहे 3 सेंटीमीटर्स. AB इथे आपल्याकडे B आहे, A इथे असणार आहे, पण A आणि B याचं मेजर किती दिलेलं आहे? लेंथ किती दिलेलं आहे? 3 सेंटीमीटर्स. मग प्रोट्रॅक्टरमध्ये आपण 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार आणि अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करणार. हे किती झालं? 3 सेंटीमीटर्स. बरोबर. आता पुढे काहीच दिलेलं नाही आहे. आपल्याला पॅरलेलोग्राम ड्रॉ करायचा आहे ABCD. हा जो आपल्याला पॉईंट मिळालेला आहे त्याला आपण नाव देऊन घेऊयात A. सो ABC. D इकडे कुठेतरी येणार. पण कसा येणार D? आपण कसं काय ड्रॉ करणार? त्याच्या लेंथ तर दिलेलं नाही आहेत. पण हे पहा, पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत आहेत की अपोजिट साईड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल लेंथच्या असतात. मग आता इकडे कुठेतरी D येणार. बरोबर. मग BC ची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ AD ची असणार आहे. बरोबर. मग आपण काय करणार? कंपासमध्ये 7 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार. कंपासचे टोक इथे ठेवणार आणि 7 सेंटीमीटर्सला इकडे असा एखादा आर्क ड्रॉ करणार. बरोबर. आता CD हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे? तर जेवढं डिस्टन्स ABचे आहे तेवढेच डिस्टन्स CDचे असणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. सो AB ची अपोजिट साईड कोणती येणार? CD और वी कॅन से DC. सो हे सुद्धा किती येणार? 3 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये आता 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार. कंपासचे टोक आपण इकडे ठेवणार आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा एक दुसरा आर्क अशा प्रकारे इथे ड्रॉ करणार. आणि त्यानंतर हे पहा, हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळाला त्याला नाव देणार आपण D. आणि हे जे पॉईंट्स आहेत ते आपण जॉईन करून घेणार. आता आपली जी ओरिजिनल फिगर आहे ती एक्झॅक्ट अशीच येईल असं काही नाही. आपण रफ फिगर ड्रॉ करतोय, अंदाजे मेजर्स घेतलेले आहेत. सो अशा प्रकारे झालं. तर ही आपल्याला किती मिळालेली आहे? 7 सेंटीमीटर्स आणि ही अपोजिट साईड 3 सेंटीमीटर्स. ओके. झाला आपला हा पॅरलेलोग्राम ABCD. आता आपण ओरिजिनल फिगर इकडे ड्रॉ करूयात. सो त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? सगळ्यात आधी आपण काय केलं होतं? BC ड्रॉ केलं होतं 7 सेंटीमीटर्स. चला BC ड्रॉ करून घेऊयात आपण. आता मी हे पहा स्केच पेन आणि पेन यूज करते. तुम्ही मात्र फिगर्स जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा पेन्सिलचाच यूज करायचा आहे आणि तुमची पेन्सिल ही व्यवस्थित शार्पन असली पाहिजे. हे पहा 7 सेंटीमीटर्स आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो हे पहा इथे 7 आणि हा 0 ड्रॉ करून घेतला.
बी सी किती आहे 7 सेंटीमीटर्स. त्यानंतर आपण काय केलं 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला होता इथे पॉईंट बीवर. सो पॉईंट बीवर प्रोट्रॅक्टर ठेवलं आणि हे पहा इथे 0 लाईनवर 0 कुठे आहे इकडे आहे ना, मग इकडून आपल्याला स्टार्ट करायचं काउंट करायला. सो 0 10 20 30 अँड 40 इथे आहे 40. हे पहा या पॉईंटला. सो या पॉईंटला आपण ओ नाव देऊन घेऊयात जो आपण 40 डिग्रीचा इथे घेतलेला आहे आणि जॉईन करूयात. इथे राईट करूयात की हा जो अँगल आहे तो आहे 40 डिग्रीचा. आता पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, आपण काय केलं नंतर ए बी ही जी साईड आहे ती ड्रॉ केली. ती किती आहे इथे आपल्याला क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे 3 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. हे पहा कंपास घेतलं 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपल्याला हे पहा 3 सेंटीमीटर्स झालं बरोबर. आता काय करायचं कंपासचे टोक आहे ते पॉईंट बीवर ठेवले आणि इकडे ही जी साईड आहे त्यावर एक इंटरसेक्टिंग आर्क आपण ड्रॉ केला आणि जो इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे त्याला नाव देऊयात आपण पॉईंट ए. किती आहे 3 सेंटीमीटर्स. सो इथे राईट करून घेऊया 3 सेंटीमीटर्स. आता पुढे आपण काय केलं साईड ए डी ड्रॉ केली बरोबर. साईड ए डी किती घेतलं 7 सेंटीमीटर्स. 7 सेंटीमीटर्स का घेतलं कारण आपल्याला माहीत आहे की पॅरेललोग्रामच्या अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. सो बी सी जर 7 सेंटीमीटर्स आहे तर ए डी सुद्धा किती येणार आहे 7 सेंटीमीटर्स. सो ती साईड ड्रॉ करण्यासाठी कंपासमध्ये आपण 7 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेणार. सो हे पहा 7 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक पॉईंट एवर ठेवणार. पॉईंट एवर का ठेवणार कारण आपल्याला ए पासून एक साईड ड्रॉ करायची आहे ए डी ड्रॉ करायचं आहे हो ना, म्हणून पॉईंट एवर आपण कंपासचे टोक ठेवले आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता इकडे साईड आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो सी डी ड्रॉ करायचं आहे. सी डी ड्रॉ करते वेळी आपण किती डिस्टन्स घेतले 3 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये पुन्हा 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. हे पहा 3 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक पॉईंट सीवर ठेवायचं आहे. पॉईंट सीवर ठेवल्यानंतर फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा एक दुसरा आर्क आपण इथे ड्रॉ केला. हे पहा इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे. त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव देऊयात डी आणि जॉईन करून घेऊयात आपण पॉईंट डी आणि पॉईंट सी. त्याचबरोबर पॉईंट ए आणि पॉईंट डी. हे पहा तयार झाला आपला पॅरेललोग्राम ए बी सी डी. आता इथे मेजर्स राईट करून घेऊयात. बी सी 7 सेंटीमीटर्स आहे. ए डी सुद्धा 7 सेंटीमीटर्स आणि ए बी 3 सेंटीमीटर्स आहे. सी डी सुद्धा 3 सेंटीमीटर्स. आता हा जो पॅरेललोग्राम ए बी सी डी आहे तो आपण कसा कन्स्ट्रक्ट केला त्याच्या स्टेप्ससुद्धा राईट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे पहा अशा प्रकारे तुम्ही या स्टेप्स राईट करू शकता.